हॅलो, दोन्ही टीमचा एक प्लेयर कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवायचा आहे. विनंती करेल दोन्ही टीमचा एक प्लेयर कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवा प्लीज. मिरॅकल कोळीवाडा टीमने टॉस जिंकला आणि पहिलं फिल्डिंग आमचे मित्र फोटोशूट करतात. रोहनजींचा चांगला फोटो आला पाहिजे. फोटो आठवण राहते की आम्ही टुर्नामेंट भरवली होती. आज सर्व आमचे कुणाल, सर्व मित्र, आयोजन कमिटी, आज सर्व लहान लहान मुलं फोटोशूट करतात आणि टुर्नामेंटची बाईक पण तिकडे आली आहे. सो कोणाला मिळेल जो चांगला खेळेल त्याला मात्र ती बाईक मिळेल. आणि अच्छा हा जबरदस्त मॅच आपल्याला पाहायला मिळते. मिरॅकल कोळीवाडा त्यांच्या विरुद्ध जयसाई करंजा अशी पहिली मॅच आहे. टॉस जिंकला मिरॅकल कोळीवाडाने, पहिलं बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला गेलाय. छोटं ग्राउंड आहे. अंडरआर्म क्रिकेटमध्ये म्हणजे वेगवेगळ्या भागात वेगवेगळे, सगळीकडे थोडं क्रिकेट वेगळं आहे. कुठे मोठं सर्कल असतं, कुठे छोटं सर्कल असतं, कुठे 1 to 4, कुठे समोर 6 असतो, कुठे टर्फ क्रिकेट आहे, कुठे 10x बॉल आहे, कुठे रब्बर बॉलने खेळतात. बॅटिंग साठी आपण पाहिलं तर सलामीची जोडी साईराज आणि त्या सोबतीला दुर्वेश. आपले व्हॉलंटियर्स जर असतील तर आपल्या सर्कलच्या आजूबाजूला उभं राहायचं आहे. सुरुवात करूयात. बोला गणपती बाप्पा मंगल मूर्ती. स्ट्राईक एंडला बॅटर आहेत साईराज आणि नॉन स्ट्राईक एंडला दुर्वेश. पहिली ओव्हर घेऊन बॉलिंग साठी विवेक. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवरती बोल्ड आउट. 8 वाजता पहिला बॉल बोलले काका आणि पहिलाच बॉल बोल्ड आउट.
काय बॉल टाकला गेलाय, जबरदस्त बॉल. लाईट्स ऑन झालेत आणि बॅटर साईराजला बाहेर जावं लागेल. जबरदस्त बॉल पाहिला गेला बॉलर विवेक. जबरदस्त पिचिंग पाहिली गेली, स्टंप टू स्टंप पिचिंग केली गेली आणि आतमध्ये बॉल आणला. बॅटरला बाहेर जावं लागलं. आजचा शेवटचा दिवस आहे क्रीडा स्पर्धेचा. एक भव्य दिवस आयोजन आपल्याला पाहायला मिळते. नगरसेवक चषक उरण आणि उरण तालुक्यामध्ये एक चांगलं प्लॅटफॉर्म सर्व स्थानिक खेळाडूंसाठी देखील आपल्याला पाहायला मिळत आहे. बाउंड्री लाईनला देखील जी लाईट्स आहेत ते पण लक्ष वेधून घेत आहेत. एक अनोख्या स्टाईलनी क्रीडा स्पर्धा आज इकडे नगरसेवक चषक आपल्याला पाहायला मिळतात. अतुलदा ठाकूर या परिसरातील नवनिर्वाचित नगरसेवक आणि आज त्यांच्या माध्यमातून एक भव्य दिवस आयोजन आपल्याला पाहायला मिळत आहे. बॉलिंगसाठी आपण पाहता विवेकने पहिल्याच बॉलवर विकेट घेतले. नवीन बॅटर त्या स्ट्राईक एंडला प्रणय. या बॉलवर स्टेप आउट झाले. समोरून खेळायचा प्रयत्न केला गेलाय. आउटफील्ड देखील अगदी पूर्ण आपण पाहिलं तर मॅचची आहे, त्यामुळे इकडे सर्कल बाउंड्रीचं क्रिकेट आहे. बाउंड्रीज थोड्या जवळ आहेत. मुंबईत बघितलं तर असं ग्राउंड नसतं, याच्यावर मोठमोठे ग्राउंड असते. थोडं छोटं ग्राउंड आहे. विविध भागात विविध प्रकारे क्रिकेट आहे. कुठे टेनिस बॉल आहे, कुठे रबर बॉल आहे. या बॉलवर स्क्वेअर कट खेळायचा प्रयत्न करत होते. बॉल थोडासा आतमध्ये आणला. गुड बॉलिंग, जबरदस्त बॉलिंग केली विवेकने. कल्याण डोंबिवली परिसरात देखील अंडरआर्म क्रिकेटचा एक वेगळा क्रेज आहे. बदलापूर, अंबरनाथ तिकडे देखील एक चांगला क्रेज आहे. पालघर जिल्ह्यात देखील एक चांगला आहे. ठाणे जिल्ह्यात देखील एक चांगलं क्रिकेट खेळलं जातं अंडरआर्म. आणि आज उरण तालुक्यामध्ये देखील अंडरआर्म क्रिकेट थोडं कमी झालं होतं, परंतु आज भव्य दिवस आयोजन आपल्याला पाहायला मिळते आणि खूप ह्या हंगामात देखील खूप क्रीडा स्पर्धा उरण तालुक्यामध्ये देखील अंडरआर्मच्या आपल्याला पाहायला मिळतात. या बॉल देखील आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न केला गेला, परंतु व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन्सने खातं ओपन केलंय. या बॉल देखील समोर खेळले गेले, फटका फसलाय. बॅटर आउट. डाऊन द ग्राउंड खेळायचा प्रयत्न करत होते. थोडा फटका फसताना पहिला गेला आणि बॉक्स आउट मध्ये बॅटर बाहेर जावं लागेल. चांगली ओव्हर टाकली विवेकने. पहिली मॅच तुमची 4 ओव्हरची असणार आहे. त्यानंतर जे विनिंग टीमचे असणार आहेत 3-3 ओव्हरचे असणार आहेत ते आता अनाऊन्स करतोय. काही रूल्स आहेत ते रूल्स फॉलो करून आपला क्रिकेट खेळायचं बॅटिंगसाठी प्रतीक येत आहेत. रिव्ह्यू फक्त कॅमेराचा पंचांसाठीच आहे. हा, रिव्ह्यू फक्त अंपायर्सला वाटलं तर अंपायर्स रिव्ह्यू घेऊ शकतात. प्लेयर्ससाठी रिव्ह्यू नाहीये. जर अंपायरला डाऊटफुल वाटलं तर ते रिव्ह्यू घेतील. या बॉल देखील आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला होता विवेकने. थोडा हलका बॉल टाकला. गुड बॉलिंग, जबरदस्त पिचिंग केली गेली विवेकने. प्रतीक ना, हा प्रतीक. पहिलीच मॅच आहे मिरॅकल कोळीवार आणि त्यांच्या विरुद्ध जयसाई करंजा. या बॉल देखील स्क्वेअर कट खेळले गेले. पुन्हा एकदा हातली कडा घेतली गेली आणि मैदानाच्या बाहेर जावं लागेल प्रतीकला देखील. गुड बॉलिंग विवेक, जबरदस्त बॉलिंग करतात विवेक आणि पहिल्याच ओव्हरमध्ये मोठे झटके देतात आपल्या टीमला मिळून देतात. जबरदस्त 3 विकेट गेलेत. एक बॉक्स आउट आणि 2 बोल्ड आउट. जबरदस्त बॉलिंग करत असताना विवेक. सर्वांचं अगदी मनापासून हार्दिक स्वागत आहे. सर्व प्रेक्षक वर्ग, सर्व मान्यवर, सर्व या परिसरातील नागरिक. आणि रायगड जिल्ह्यात जेवढा क्रिकेटला क्रेज आहे तेवढं कुठल्या जिल्ह्यात नाहीये. प्रेक्षकांची नेहमीच गर्दी राहिली आहे बॉलिंगसाठी. सुजल स्कोर लिहितो नंतर कर फोन ठेव. सुजल येतात बॉलिंगसाठी. हा ठेव ठेव. सुजलची देखील ओव्हर तेवढीच महत्वाची असणार आहे. स्ट्राईक एंडला बॅटर आपण पाहिलं तर दुर्वेश सोबतीला. नॉन स्ट्राईकला कोण आलं रे? विभेश. या बॉलवर समोर खेळले गेले आडव्या बॅटने. दुर्वेशने चांगलं टायमिंग केलं होतं. एक वेगळी ऍक्शन आहे सुजलची, परंतु फिल्डर तिकडे होते. फिल्डिंग फॅक्टर या ग्राउंडवर खूप महत्वाचं आहे. सर्कल थोडा छोटा आहे त्यामुळे आउटफील्ड देखील बॉल निघून जाऊ शकतो. या बॉल देखील ऑफस्टिकच्या बाहेर आपण पाहिलं तर व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन्सने मात्र धावफलक पुढे झाला आणि स्कोर कार्ड जाऊन पोहोचतोय 2 या धावसंख्येवरती. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 1च रन्स आली, ती देखील एक्स्ट्रा. जबरदस्त बॉलिंग केली विवेकने. या बॉल देखील समोर खेळले गेले. पुन्हा एकदा मात्र बॉलला तिकडे स्वतः येतात सुजल. 50,000चा प्रथम क्रमांक आहे. आकर्षक ट्रॉफीज आपल्याला पाहायला मिळतात. टुर्नामेंटसाठी बाईक आहे, बेस्ट बॅटरसाठी सायकल आहे. खूप सारं पारितोषिक आपल्याला पाहायला मिळतं क्रीडा स्पर्धेमध्ये. या बॉल देखील आडव्या बॅटने खेळले गेलेत आणि बॉक्स आउटच्या रूममध्ये दुर्वेशला बाहेर जावं लागेल.
बॅटर आउट. पहिल्या 2 ओव्हरमध्ये टीम मात्र थोडी डगमगती आहे. जयसाई करंजा संघ मात्र थोडा बॅकफुट जातो या मॅच मध्ये. वेल बॉलिंग मिरॅकल कोळीवाडा टीमने एक जबरदस्त बॉलिंग केली आहे. न्यू बॅटर नितिकेश येत आहेत. पार्टनरशिपची गरज आहे. जर पार्टनरशिप बनली तर मॅच बनवू शकते. 4 ओव्हर 40-50 रन्स त्या ग्राउंडवर पाहिजे, कारण की छोटं ग्राउंड आहे. रन्स होत आहेत, चेस पण होतील. काल 88 रन्स केले एका टीमने. यावर देखील परफेक्ट यॉर्कर. जबरदस्त बॉलिंग करत असताना सुजल. IPL पण चालू आहे, सर्वांचं त्यावर पण लक्ष आहे. रन झाले परत 2 रन फक्त आणि फक्त. माजी नगराध्यक्ष आपल्या परिसरातील परमानंद करगुरकर साहेब आपलं देखील अगदी मनापासून हार्दिक स्वागत आहे. आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे. परमानंद करगुरकर साहेब आपलं देखील अगदी मनापासून हार्दिक स्वागत आहे. माजी नगराध्यक्ष म्हणून आज कार्य करत असताना यापुढे देखील समोर खेळले गेले आहेत. खेळाडू आहेत तिकडे आणि खेळपट्टी थोडी मोठी आहे, त्यामुळे रन्स कंप्लीट करणं थोडं कठीण आहे. ग्राउंड छोटा आहे. जर फिल्डिंग चांगली केली तर मॅच मध्ये तुम्ही राहू शकता. इनिंग ब्रेक्स मध्ये यानंतरच्या दोन्ही टीम्स आपण तयार राहायच्या टॉस साठी. आपला टॉस देखील केला जाईल. या बॉलवर स्टेप आउट झालेत पुन्हा एकदा आणि तिकडे बॉल निघून जाईल 4 रनसाठी. जबरदस्त टायमिंग करत असताना बॅटर नितिकेशच्या बॅटमधून 4 रन. जबरदस्त मॅच आपल्याला पाहायला मिळते आहे. पहिलीच मॅच अगदी चांगल्या नजरली पाहिली गेली. 2 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. रन झाले आतापर्यंत 6 रन झाले त्या फलकावर. यानंतर कट्टा करंज आणि त्यांच्या विरुद्ध एकता कोटनाका. आपण तयार राहायचं आहे. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर नाव आहेत. पहिल्या 2 ओव्हरमध्ये 6 रन झालेत. एक बाउंड्री आली. आपण पाहिलं तर नितिकेशने एक चांगला चौकार लगावला गेलाय. आलेले सर्व मान्यवर, सर्व खेळाडू, सर्वांचं अगदी मनापासून हार्दिक स्वागत आहे. व्यासपीठावर उपस्थित आमचे मान्यवर. दुसरा दिवस आहे क्रीडा स्पर्धेचा. बॉलिंगसाठी नावेद. या बॉलर स्क्वेअर कट खेळले गेले. खेळाडू आहेत तिकडे. नॉन स्ट्राईकला क्विक आले फिल्डर आणि नितिकेशला मात्र तिकडे बाहेर जावं लागेल. बॅटर आउट. जबरदस्त फिल्डिंग पाहिली गेली आहे. आज उरण तालुक्यामध्ये देखील क्रिकेटला एक वेगळा क्रेज राहिला गेला. मग ओरा मंडराम या बॉल देखील रिव्हर्स खेळले गेलेत आणि या बॉलवर 4 रन. वेगेला उत्तर कल्पकतेने दिलं. याची कल्पकता दाखवलीच्या वेगात बॉल आला. फक्त दिशा दिली गेली विभेशने. वेल बॅटिंग विभेश. रन झाले परत 10. तिसरी ओव्हर चालू आहे. विभेशला पण माहिती आहे की रन्स करावे लागतील. जेवढे रन्स करू तेवढे कमी आहेत, कारण की काल 88 रन झालेत. क्रिकेटमध्ये जर तरला महत्व नाहीये. तुम्ही पहिल्या डावामध्ये किती रन्स करतात परंतु त्या चेस पण होऊ शकतात. या बॉलवर समोर टॅप केला गेला. खेळाडू आहे. जम्प केलं तिकडे. खूप चांगला आयोजन कमिटीने जो ग्राउंडचा माहोल बनवला आहे. LED लाईट्स प्रॉपर अगदी वेगळी फिलिंग आहे. या बॉल देखील रिव्हर्स खेळले गेलेत. खेळाडू आहेत तिकडे. स्ट्राईक एंडला बॅटर बाहेर जावं लागेल. रनआउटची येते विकेट. आजच्या दिवसातील पहिलाच सामना आहे. विपेश आउट झाला ना. हितूला मात्र इकडे बाहेर जावं लागेल. तिसरी ओव्हर चालू आहे. नवीन बॅटर विराज. या बॉल देखील आडव्या बॅटने खेळले गेले. पुन्हा एकदा बॅटरला बाहेर जावं लागेल. जबरदस्त बॉलिंग करत असताना नावेद देखील गुड बॉलिंग. मिराकल कोळीवाडा टीम मात्र मॅच मध्ये आलाय. जबरदस्त कामगिरी करत असताना आजचा हा दुसरा दिवस आहे. नगरसेवक चषकाचं एक भव्य दिवस आयोजन
तालुका उरण जिल्हा रायगड आणि भव्य दिव्य असं अंडरआर्मची क्रीडा स्पर्धा वरद नवीन बॅटर वरद येत आहेत. पहिल्या 3 आता 3 या बॉल देखील डाऊन द ग्राउंड खेळले गेले. जबरदस्त एफर्ट्स पाहिली गेली. वेल फिल्डिंग. कुणी अडवला बॉल? बॉल कुणी अडवला? मिराकल बॉल कोणी अडवला? काय बोलता? 10 रन झाले त्या फलकावरती. हर्ष तिकडे होते. जबरदस्त फिल्डिंग पाहिली गेली हर्ष आणि रन झाले जबरदस्त 10. 3 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. मिरॅकल कोळीवाडा टीमने जबरदस्त बॉलिंग केली आहे. लास्टच्या 6 बॉल मध्ये रन्स मात्र करावे लागतील. इनिंग ब्रेक्स मध्ये यानंतरच्या दोन्ही टीम्स आपण टॉस साठी तयार राहायचं आहे. डॉट बॉल वरद बॉलर सुमित या बॉल देखील समोर खेळले गेलेत आणि फिल्डर आहेत तिकडे. सुमिता बॉलर बॉलिंगसाठी सुमित येतात. शेवटची ओव्हर खूप निर्णायक आहे. या बॉल देखील पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न केला गेला. स्ट्राईकला चान्स आहे आणि बॅटर आउट. पहिल्याच डावामध्ये मॅच थोडीफार डगमगते आणि जैसा करंजा संघ मात्र थोडाफार डगमगला या मॅच मध्ये. रनआउटचे विकेट आले. पहिल्याच बॉलवर विकेट आल्याची दिवसाची सुरुवात चांगली केली बॉलरने. विवेकने एक चांगली बॉलिंग केली. सुजलने एक चांगली बॉलिंग केली. नावेद सुमित चारही बॉलर्सने खूप एफर्ट चांगले घेतलेत. बॅटिंगसाठी सुमित येतात. शेवटची जोडी माहिती आहे ना? 1 2 3 4 5 6 7 8 9 शेवटची जोडी माहिती आहे. शेवटची विकेट आहे मैदानाच्या आतमध्ये. बघूयात आता रन्स कशा प्रकारे बिल्डअप करतील. टीम थोडी डगमगली आहे. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर डॉट बॉल येतोय. जबरदस्त बॉलिंग करत असताना मिरॅकल कोळीवाडा टीमने टॉस जिंकून जो निर्णय घेतला की आपण पहिले बॉलिंग करूयात. बॉलरने मात्र कॉन्फिडन्सनी बॉलिंग केली. या बॉलवर स्टेप आउट झाले आणि संघ ऑल आउट होतो. जयसाई करंजा संघ मात्र इकडे डगमगतो. पहिल्या इनिंग मध्ये मॅच थोडीफार शांत होतीये. फक्त आणि फक्त 10 रन झालेत. 11 रनची गरज आहे. हा कट्टा करंजा आणि टीम एकता कोटनाका. आपण टॉस साठी या. टीम कट्टा करंजा आणि एकता कोटनाका 11 रनचं टार्गेट आहे. दुसऱ्या डावामध्ये आपण लगेच वळणार आहोत, परंतु त्या अगोदर टॉस साठी या कॅप्टन्स कट्टा करंजा आणि एकता कोटनाका. कट्टा करंजा टीम आली काय आणि एकता कोटनाका. एकता कोटनाका आपला कॅप्टन लगेच पाठवा टॉस साठी प्लीज. कुणाल आणि विवेक ना? टीम एकता कोटनाका लगेच आपण टॉस साठी पाठवायचं आहे. खेळायची जाणार नाही मग आज सकाळमध्ये खेळायला लागला. बॉलर प्रणय नगरसेवक चषक आज खूप आकर्षक चांगली बॉलला देखील आपण आज 6 सुप्रीमोची पाहू शकतो आणि त्यावर देखील अब्दुल सुरेजा ठाकूर यांचा नगरसेवक चषकाचा आपण लोगो पाहू शकतो. या बॉल देखील फ्लिक केलं गेलंय. छोटं टार्गेट आहे. एकता कोटनाका टीमचे कॅप्टन आलात का आपण टॉस साठी या लगेच प्लीज. या बॉल देखील आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न केला गेला आहे आणि बॉल निघून जाईल. आपण पाहिलं तर 2200 मध्ये 4 रन. ज्यात धावा कमी आहेत आणि
अशा रन्स येणं म्हणजे मॅच मध्ये थोडीफार कमबॅक केलं गेलं. आता जयसाई करंजा संघ थोडा बहुत मात्र डगमगतोय. इकडे देखील फ्लिक करण्याचा प्रयत्न केला गेला. स्क्वेअर लेगला बॉल ट्रॅव्हल होईल. अरे नीला त्याला पाठव. आता मी दिला त्याच्यावर त्यांना नाव महागे या बॉल देखील एज घेतली गेली. पुन्हा एकदा बॉल निघून जातो 4 रन साठी. टॉस पण करून घ्या ना पुन्हा तो आहे मिराकल कोळीवाडा टीमने एक जबरदस्त कामगिरी केली आहे. परमानंद करगुरकर साहेबांना विनंती केली की आपण टॉस साठी तिकडे जायचं. आपल्यातून टॉस केला जाईल. माजी नगराध्यक्ष आपल्या परिसराच्या आणि हा सामना जिंकला गेलाय मिराकल कोळीवाडा. नेक्स्ट मॅचचा टॉस केला जातो आमचे परमानंद करगुरकर साहेब माजी नगराध्यक्ष या परिसराचे आणि त्यांच्या हातून टॉस केला जाईल. हा आणि झालेल्या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच वर आपण देणार आहोत विवेक. आपण या विवेकने एक जबरदस्त बॅटिंग बॉलिंग केली पहिल्या ओव्हर मध्ये आणि हा पराभूत संघ आपण देखील या आपल्या देखील इकडे सन्मान केला जाईल. जयसाई करंजा कारण की गॅट्सबेचा आपण प्रोडक्ट देतोय. एकता कोटनाका टीम टॉस जिंकला. आपल्याला निर्णय कळवायचा आहे. पराभूत संघ आपण या आपला देखील इकडे सन्मान केला जाईल आणि विनिंग टीमचा विवेकला प्लेअर